नमस्कार. हा एक लेख मला सुचला. त्या लेखाला मी नाव दिलं एक एक ग्रेड. एक एक ग्रेड. इंग्रजीमध्ये कोणाचा काय दर्जा आहे हे सांगण्यासाठी ग्रेड दिलेले आहेत. हे आपणास माहीतच आहे. ते ग्रेड म्हणजे ए, बी आणि सी. पण हे फक्त एवढ्यावरच पूर्ण होत नाही. या प्रत्येकामध्ये पुन्हा 1, 2 आणि 3 हे असे अंक घेतले आहेत. म्हणजे असे A1, A2, A3, B1, B2, B3, C1, C2, C3. आता समजा पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मुलगी जर साधारण बरी दिसली तर वरपक्षाकडील लोक म्हणतात तशी बरी आहे मुलगी, B2मध्ये येते, बी ग्रेडमध्ये 2 नंबर. ठीक आहे. मुलगी जर जास्तच आकर्षक वाटली तर मग तिला A3 हा ग्रेड दिला जातो. ए ग्रेडमध्ये 3 नंबर. सुंदर आहे हो, ए ग्रेडमध्ये थोडी A3 द्या होकार, असा सल्ला वर पक्षाला दिला जातो. असो, काही ठिकाणी असेही दिसून येते की जोडप्यामध्ये मुलगा दिसायला B1 असतो आणि मुलगी मात्र C1. पण तरीही तो तिला पसंती देतो. कारण तिला नोकरी असते. रूप काय महत्त्वाचं नाही फारसं. मुलगी दिसायला सुंदर असली की तिला ब्युटिफुल म्हणतात. सुंदर मुलीला ब्युटिफुल म्हणतात आणि मुलगा दिसायला सुंदर असला की त्याला हँडसम म्हणतात. तशी प्रथाच आहे. मुलाला ब्युटिफुल आणि मुलीला हँडसम असं का म्हणत नाहीत कुणास ठाऊक. कारण दोन्हींचा अर्थ एकच आहे, सुंदर. ठीक आहे. आता यावरून एक गोष्ट लक्षात येते की सी ग्रेड हा अगदी टाकाऊ ग्रेड आहे. सी ग्रेड त्याला कोणी पसंती देत नाही. ए ग्रेड असेल तर फारच छान, नाहीतर बी ग्रेड म्हटले तर मुलगी असावी असं म्हणजे अपेक्षा असते. असो, आता अगदी A1 ग्रेड मिळवणाऱ्या मुली फारच थोड्या असतात. A1 त्यांच्यामध्ये कुठंही नाव ठेवायला जागा नसते. एकदम मागणीच घालावी अशा या मुली असतात. पण म्हणतात ना, देव कोणाला सुखानं जगू देत नाही. ती मुलगी जी आहे दिसायला अगदी A1 असते, पण मग लग्न झाल्यावर तिच्या सासरच्या लोकांना लगेच दिसून येते की तिचा स्वभाव निव्वळ सी ग्रेडचा आहे. सी ग्रेडचा. मग आता काय करा? रूप A1 आणि स्वभाव, माहेरचे संस्कार, वळण हे सगळं C1. C1 काय C3 म्हटलं तरी चालेल. मग त्या मुलाची कशी अवस्था होते? आयाला सांभाळ वाटणं आणि सोडता येणं, हो की नाही? काही ठिकाणी म्हणतात की मुलगी दिसायला C2 असो की C3 असो, आम्ही पसंत करू, पण तिचे संस्कार, तिचा स्वभाव, वागणे, बोलणे हे मात्र अगदी A1 पाहिजे. रूप A1 नसलं तरी चालेल असं बोलून दाखवतात. सौंदर्य आणि संस्कार दोन्ही ए ग्रेडमध्ये एकत्र फारच क्वचित असं आढळतं. म्हणजे घी में शक्कर, दुधात साखर. मुलांच्या बाबतीत मात्र तो दिसायला C3 का असेना, पण त्याची नोकरी मात्र A1 समजली जाते वधू पक्षासाठी. तर असो, असे हे एकेकाचे ग्रेड आहेत.